तलवारी चमकत्या रंगल्या अशा लाल लाल, यवनांच्या रक्ताचा जणू उधळला गुलाल. हर हर महादेव दुमदुमल्या गर्जना, उदंड बाजी तानाजी यांच्या पराक्रमाच्या बुलंद. पन्हाळगड, विशालगड, रायगड असे सारे करत सर, मराठा साम्राज्य झाले संपूर्ण भारतवर्षात अग्रेसर. जाणता राजा अशी ख्याती पसरली थेट अटकेपार, काय वर्णावा शिवाजी महाराजांचा महिमा अपरंपार. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा. शिवाजी या नावाला कधी उलट वाचला आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो, जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. अरे गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा. सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार, वीरतेचा भाला होता. हर हर महादेव नारा होता, सह्याद्रीची साथ होती. घोड्याच्या टापांचा नाद कडे कपारीत फिरत होता. मर्द मराठ्यांचा वाघ, जय जिजाऊ जय शिवराय. तुमची पुण्याई नेहमी असू दे एवढीच इच्छा देवाला वाकून मुजरा करतो माझ्या शिवछत्रपती राजाला. वाकून मुजरा करतो माझ्या शिवछत्रपती राजाला. चला तर मग या व्हिडिओमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम तर आपल्या शिवरायांसाठी एक छोटासा डान्स सादर करीत आहे. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 हो मर्द मराठा राजा माझा, तिकडं तिकडं गाजा वाजा. हेच स्वराज्य हेच राष्ट्र, हीच देतो ग्वाही. प्राणपणाला लावून लढला राजा दिशाच्या दाही. नाद असा निनादे राजा एकच साधे, नाद असा निनादे राजा एकच साधे. त्या स्वराज्यासाठी न्याय हक्कासाठी लढला सिंहासनाधीश्वर. माताजी जाऊचा लेख तो जाणता प्रौढ प्रताप पुरंदर. तुझाच टंका जगात या दुमदुमणार, तुझाच टंका जगात या दुमदुमणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 हर 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 महादेव बोला, मुद्रा करतो शूरवीरा. वाघा समान आमचा राजा होता गर्दन काळ. त्याची कीर्ती गाता गाता आवाज हा घुमणार. वीज जशी कडाडे वैरावरी धडाडे, वीज जशी कडाडे वैरावरी धडाडे. जरी आले मरण जाणे नाही शरणाशी करारी ती तलवार. मर्दा लढून या जाती मातीसाठी संस्कृतीची जपली धार.
सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 शुभम शुभम शुभम. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी डंका वाजे. शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. मनासे ज्याचे अलवार हाती तलवार सिंहाची झेप राजबिंडा भगवा झेंडा राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मता दीप चंद्रमा साजे. उजेड चौखडे वाजती चौघडे यश कीर्तीचे धर्माचा रक्षण करत पांगली वार्त रत्न धरतीचे. शौर्याला वंदन माझे शिवपुत्र शंभुराजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आज काय आहे माहितीच असेल तुम्हाला. तर आज आहे जाणता राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. चला तर मग या दिवसात थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली आहे. आपण महाराज धीराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज भोसले 1630 ते 1680 हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशाह आणि इंग्रजांशी लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित प्रशासकीय घटकांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रगतिशील प्रशासन स्थापन केले. त्यांनी युद्धशास्त्रात अनेक नवनवीन शोध लावले आणि गनिमिका व युद्धाची एक नवीन शैली शिवसूत्र विकसित केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय व्यवस्था आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पुनर्जीवन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धा होते. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाचे सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता.
त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले. तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले. एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता. त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली. त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते. महाराजांना आपल्या राज्याला स्वतंत्र मिळवायचे होते. महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते, ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली. स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा. महाराजांचा जन्म शिवनेरी येथे झाला. शिवनेरी सोबतच त्यांचे बालपण माहुली आणि पुण्यात गेले. शहाजी महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्याकडे सोपवून त्यांना पुण्याला पाठवले. जहागिरी व्यवस्था दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांनी नियुक्त केलेल्या काही निष्ठावंत सरदारांची देखरेख करत असे. आई जिजाबाई प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांमध्येही कणखरपणा, देशप्रेम आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे ध्येय होते. या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आईकडून मिळालेली शिकवण आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. आपल्या स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत, असे महाराजांना वाटत असे. हे त्यांना लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांवर होती. त्यांनी हळूहळू किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. त्यांनी त्यांच्या वयातील शूर तरुणांना एकत्र केले आणि देशपांडे, देशमुख इत्यादींशीही त्यांचे वेगळे संबंध होते. महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे काही उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर काबीज करण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर त्यांनी राजगड आणि हळूहळू एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. त्यांना तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेठे, देसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर आदी दिग्गज व्यक्तींची साथ होती. स्वराज्य शपथ. रायरेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपथेचा साक्षीदार आहे. याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. ते फक्त 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले. हिंदवी स्वराज्य स्थापन करू इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला, ज्याला त्यांनी मावळा असे नाव दिले. या मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांच्या धर्मप्रेम निर्माण करून त्यांच्याशी लढा दिला. स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजावून सांगितले. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्या पुढे झुकवले. महाराजांनी रायरेश्वर किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. त्यांचा राज्याभिषेक केला. हिंदू धर्माला हक्काचा राजा मिळाला. राज्यातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य सांगू लागले. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे आणि मंदिरे यांचे रक्षण केले आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी 27 एप्रिल रोजी कान्होजी जेठे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, नरस प्रभू गुप्ते, सोनूपंत डबीर, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे यांसह रायरेश्वर मंदिरात जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी 14 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे झाला. महाराजांनी एकूण 8 विवाह केले. व्यावहारिक राजकारण चालू ठेवण्यासाठी महाराजांनी एकूण 8 विवाह केले. मराठा सरदारांना एका छत्राखाली आणण्यात महाराजांना यश आले. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी. महाराजांचा पहिला विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यानंतर सोयराबाई मोहिते, पुतलाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव आणि सगुणाबाई शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांचा विवाहही कुणवंतीबाई इंगळे आणि लक्ष्मीबाई विचारे यांच्याशी झाला होता. सईबाईंना एक मुलगा संभाजी होता आणि सोयराबाई यांना राजाराम हा मुलगा होता. याशिवाय महाराजांना काही मुलीही होत्या.
तोरणा किल्ल्याची पहिली लढाई कशी झाली? 17व्या शतकात सामान्यतः गडावर किल्लेदाराच्या हातावर राज्य होते असे मानले जात होते. या वस्तुस्थितीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रदेशातील अनेक किल्ले काबीज केले आणि काही नवीन किल्लेही बांधले. प्रचंड गडही छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केले आणि त्याचे नाव बदलून तोरणा ठेवण्यात आले. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाराजांना अधिकाधिक किल्ले आपल्या ताब्यात हवे होते, म्हणून त्यांनी तोरणा किल्ला आधी ताब्यात घेण्याचे ठरवले. त्यावेळी तोरणा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. महाराजांनी 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कांक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर यांनी किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्य तोरण बांधले आणि प्रचंड गड किल्ल्याचे नाव त्यांनी तोरणा असे ठेवले. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा, सिंहगड आणि पुरंदर हे किल्लेही आदिलशहाकडून काबीज करून पुणे प्रांतावर आपले पूर्ण वर्चस्व सिद्ध केले. एवढेच नव्हे तर तोरणा किल्ल्यासमोरील मुरुंब देवाचा डोंगरही महाराजांनी ताब्यात घेऊन त्याची डागाडुजी करून त्याचे नाव बदलून राजगड ठेवले आणि हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 17व्या वर्षी केले होते. राज्याचा विस्तार. ज्यावेळी विजापूर राज्य अंतर्गत कलह आणि परकीय आक्रमणाच्या काळातून जात होते, तेव्हा महाराजांनी त्यांची सेवा करण्याऐवजी साम्राज्याच्या सुलतानाविरुद्ध रणनीती आखण्यास सुरुवात केली. मावळ प्रदेश पश्चिम घाटाला लागून आहे आणि 150 किलोमीटर लांब आणि 30 किलोमीटर रुंद आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांना एक कुशल योद्धा मानले जाते. या भागात मराठा आणि इतर जातीचे लोकही राहत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व जातींच्या लोकांना मावळ्यांच्या नावाने संघटित केले आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांची ओळख करून घेतली. त्यांनी युवकांना आणून किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. पुढे मावळ्यांचे सहकार्य छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यावेळी विजापूर घुसखोरी आणि मुघल आक्रमणाने त्रस्त होते. विजापूरचा सुलतान आदिलशहाने अनेक किल्ल्यांमधून आपले सैन्य काढून घेतले आणि ते स्थानिक राज्यकर्त्याच्या किंवा सरदारांच्या स्वाधीन केले. आदिलशहाच्या आजारपणाची आता विजापूरमध्ये चर्चा होऊ लागली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थितीचा फायदा घेत विजापूरमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचे किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वर हा किल्ला ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका दूताला आदिलशहाकडे पाठवले आणि सांगितले की मी तुला आधीच्या किल्ल्याच्या रखवालदारापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार आहे. त्यामुळे हा प्रदेश काबीज करण्यासाठी महाराजांनी आदिलशहाच्या काही सरदारांना आपल्या बाजूने सामील होण्यासाठी आधीच लाच दिली होती. तेथून 10 किलोमीटर अंतरावर राजगडचा किल्ला होता. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना पकडले आणि आदिलशहाला ते मिळाले. तेव्हा त्याने शहाजी राजाला छत्रपती शिवाजी महाराजांवर लक्ष ठेवण्यास सांगितले, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी चाकण किल्ला ताब्यात घेऊन कोंढाणा किल्ला जिंकला. औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगला छत्रपती शिवाजी महाराजांचे 23 किल्ले ताब्यात घेण्यासाठी पाठवले आणि पुरंदर किल्लाही उद्ध्वस्त केला. त्यावेळी महाराजांना आपला मुलगा संभाजी याला मिर्झा राजा जयसिंगच्या स्वाधीन करावे लागले. म्हणून महाराजांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. तानाजी मालुसरे यांना कोंढाणा किल्ल्यावर वीर मरण आले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले. शहाजी राजांना सुपा व पुण्याची जागीरदारी देण्यात आली. सुपाचा किल्ला महादाजी निळकंठरावांच्या ताब्यात होता. महाराजांनी रात्री सुपे किल्ल्यावर हल्ला करून किल्लाही ताब्यात घेतला. बाजी मोहिते यांना कर्नाटकात शहाजी राजांकडे पाठवले. त्यांचे सैन्यही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले. त्याच वेळी पुरंदर किल्ल्याचा सरदार मरण पावला आणि त्याच्या 3 मुलांमध्ये गडाच्या वारसासाठी भांडण झाले. 2 भावांच्या निमंत्रणावरून छत्रपती शिवाजी महाराज पुरंदर किल्ल्यावर पोहोचले.
महाराज हे 1647 पर्यंत चाकणदिरा प्रदेशाचे राज्यकर्ते होते. महाराजांचे सैन्य आता वाढू लागले होते, म्हणून त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी घोडदळ तयार करून आबाजी सौंदरच्या नेतृत्वाखाली सैन्य कोकणात पाठवले. लुटलेली सर्व मालमत्ता रायगड मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. कल्याणच्या राज्यपालाच्या सुट्टीनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुलाव्याच्या दिशेने निघाले. अफजल खानाचा वध महाराजांच्या शौर्यामुळे किल्ला काबीज करण्याचा त्यांच्या हालचालींना वेग आला. त्यामुळे मुघल निजाम आणि आदिलशाही त्यांच्यात अराजक माजले होते. म्हणूनच आदिलशहाने इसवी सन 1659 मध्ये आपल्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. आदिलशहाला आपल्या सैनिकांवर खूप राग आला आणि म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आवाहन दिले की तुमच्यापैकी कोणी एक छत्रपती शिवाजी महाराजांना मारेल. तेवढ्यात अफजल खान नावाचा शिपाई पुढे आला आणि त्याने महाराजांना ठार मारण्याची प्रतिज्ञा घेतली. अफजल खान महाराजांचा पराभव करण्यासाठी मोठ्या सैन्यासह निघाला. वाटेत तो हिंदू धर्मातील सर्व मंदिरे उद्ध्वस्त करू लागला आणि गरिबांनाही त्रास देऊ लागला. वैला पोहोचल्यावर महाराजांनी त्यांना प्रतापगडावर भेटायचे ठरवले. अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी बसला होता. भेटीच्या दिवशी अफजल खान म्हणत होता की महाराजांनी स्वतः भेटायला यावे. भेटायची वेळ झाली. अफजल खान फसवणूक करणारा होता, म्हणूनच महाराजांनी वाघनखे आपल्या चिलखत मध्ये लपवून ठेवून आई जिजाबाईंचा चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. महाराज अफजल खानाला भेटायला गेले. महाराजांसोबत जीवा महाल आणि अफजल खानचा सरदार सय्यद बंडा हा त्याचा विश्वासू सरदार होता. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाने बांधलेल्या छावणीत भेटायचे ठरले. अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती. भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे 10 अंगरक्षक असतील. त्या अंगरक्षकांपैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली. भेटीच्या वेळी अफजल खान वेळेआधी शामियानेत पोहोचला. शामियाना मोठा होता. निशस्त्र भेटायचे असे ठरले होते, तरी अफजल खानाने आपल्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती. अफजल खान काही कट कारस्थान करून घातपात करेल त्याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराजांना आला होता, म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले, जिरे टोप खाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वाघनखे लपविली होती. दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले. अफजल खानाची उंची पुरी देहष्टी होती, तरीही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता शामियानात पोहोचले. शिवरायांना बघून या शोभा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खानाने त्यांना आपल्या भाऊ पाशात घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविलेल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वीपासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याच बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा आपल्या बुद्धी कौशल्यतेने वध केला. अफजल खानाने दगा दगा म्हणत आकांत केला. त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला. अफजल खानला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जीवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा असे म्हणतात. जाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले. अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि त्याचे काही सैन्यही वाईच्या मुख्य छावणीत पोहोचले होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम पाहून संपूर्ण सैन्य हत्ती आणि घोडेस्वार सोडून ते पळून गेले. पन्हाळा वेढा अफजल खानाच्या हत्येने आदिलशाही दरबारात
खळबळ उडाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा विजापुरातही पोहोचली होती। त्यामुळे आता आदिलशाही आणि मुघलांचे हाल होत असताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची खूप भीती वाटू लागली। आदिलशाहीने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटेतून काढण्याचे ठरवले। अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापुरातील पन्हाळा किल्ला जिंकला। आदिलशाहीला हा एक वेगळाच धक्का होता। वाई ते पन्हाळा पर्यंतचा मोठा भूभाग आता मराठा साम्राज्यात सामील झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी अफजल खानाचा मुलगा फजल खान आणि विजापूर येथील रुस्तम ए जमान या दोघांनी मराठा साम्राज्यावर कूच केले। 18 डिसेंबर 1659 रोजी महाराजांनी केवळ 5000 सैनिकांसोबत लढून दोघांचा पराभव केला। या दोघांच्या पराभवाने आता आदिलशाही सैन्य पेटले होते आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जोहरला पाठवले। सिद्दी जोहर सोबत 20,000 घोडदळ, 40,000 पायदळ आणि तोफखाना होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाच्या किल्ल्याला वेढा घातला, पण सिद्दी जोहर मराठा साम्राज्यावर कूच करत असल्याचे कळताच शिवाजी महाराज 2 मार्च 1660 रोजी पन्हाळगडावर आले। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला। सिद्धीने पन्हाळ किल्ल्यावर गोळीबार सुरू केला, पण पन्हाळ किल्ल्याची उंची कमी झाल्यामुळे त्याचा उद्देश फसला। सिद्धीने मराठी इंग्रजांकडून लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारुगोळा खरेदी केले आणि इंग्रजांनी महाराजांशी केलेला शांतता करार मोडून सिद्दी जोहरला मदत केली। 10 मे 1660 रोजी सिद्धीने पन्हाळगडावर पुन्हा गोळीबार सुरू केला। वेढा इतका गंभीर होता की महाराजांना वाटले की पाऊस जवळ येत असल्याने हा वेढा फार काळ टिकणार नाही। मात्र सिद्दी जोहरने पाऊस टाळण्यासाठी तिच्या छावणीवर गवत टाकण्यास सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे आदिलशाह संतापला, म्हणून आदिलशहाने मोगलांची मदत घेतली आणि औरंगजेबाने शाहिस्ते खानाला 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले। पण आता आपले स्वराज्य धोक्यात आले होते। एका बाजूला सिद्दी आणि दुसऱ्या बाजूला शाहिस्ते खान। 9 मे 1660 रोजी शाहिस्ते खानाने पुण्यातील लाल महालात तळ ठोकला। त्याच लाल महालात जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले, जिथे जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्काराची शिदोरी दिली। आता शाहिस्ते खान त्याच महालात ठार मारून बसला होता। त्याने तेथील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। वेढा तीव्र झाल्यावर नेताजी पालकरांनी थेट विजापूरवर हल्ला केला, पण विजापूरच्या सैन्याने त्याचा पराभव केला। आता जिजाबाईंना शिवबाची फार काळजी वाटत होती, कारण आता पाऊस सुरू होणार होता आणि वेढा होण्यास जवळपास 3 महिने बाकी होते। जिजाबाईंनी स्वतः शस्त्र उचलून पन्हाळ्याचा वेढा तोडण्याचा निर्णय घेतला, पण नेताजी पालकरांनी जबाबदारी घेतली। नेताजी पालकर यांनी सिद्दी हिलाल आणि त्यांचा मुलगा सिद्दी वाह यांच्यासह पन्हाळगडावर हल्ला केला, पण ते अपयशी ठरले। आता सर्वांना आणि जिजाबाईंना शिवबाची काळजी वाटत होती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती सुचवली। त्यांनी 12 जुलै 1960 रोजी त्यांचे वकील पंत यांच्याकडून एक पत्र घेऊन सिद्दी जोहर यांना पाठवले आणि सर्व कमवलेले पैसे आणि किल्ले तुमच्या ताब्यात येण्यास तयार आहेत। हे पत्र वाचून मुघलांना खूप आनंद झाला आणि इतके दिवस सुरू असलेला वेढा त्यांनी कमी केला। या संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री पन्हाळगड सोडून विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला। किल्ल्यावरील 8000 सैनिकांपैकी सुमारे 600 प्रमुख मावळ्यांसह त्यांनी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी महाराजांनी दूरचा मार्ग निवडला। महाराजांनी विशाळगडाकडे वाटचाल सुरू केली होती। महाराज पन्हाळगडातून पळून गेल्याची बातमी सिद्दी जोहरला समजताच त्याने आपले काही सैन्य पाठीमागे पाठवले आणि तो स्वतः गजापूर घाटातून महाराजांच्या पाठीमागे निघाला, पण त्याने आधीच प्रचंड किल्ल्याला वेढा घातला होता। यासाठी त्यांनी वेळ वाया घालवला नाही। सिद्दी जोहर गजापूर घाटावर पोहोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांना 300 मावळ्यांसह विशाळगडावर जाण्यास सांगितले होते आणि ते स्वतः 300 मावळ्यांसह गजापूर घाटात थांबले होते।
12 जुलैच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता विशाळगडावर पोहोचले. या युद्धात बाजीप्रभूंवर हल्ला करण्यात आला आणि अनेक मावळे मारले गेले, पण बाजीप्रभू शेवटपर्यंत लढत राहिले. त्यांनी सिद्धी जोहरला घाट ओलांडू दिला नाही. ते फक्त महाराजांच्या भव्य किल्ल्यावर पोहोचण्याची वाट पाहू लागले. महाराज विशाळगडावर पोहोचताच तोफांचा आवाज आला आणि महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचल्याचे बाजीप्रभूंनी ऐकले आणि त्याच वेळी बाजीप्रभूंनी प्राण सोडले. बाजीप्रभू आणि अनेक मावळ्यांचे रक्त आणि बलिदानामुळे ही खिंड पवित्र झाली आणि गजापूर खिंड पावन खिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू मार्च 1680च्या उत्तरार्धात हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांना ताप आला व ते आजारी पडले आणि 3 एप्रिल 1680च्या रोजी त्यांचे निधन झाले. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळ पाडून गेला. नुटभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला फुकून मोजरा केला असा मंद मराठा शिवबाग होऊन गेला. तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सुरुवातीचा टास्क व हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जाता आपल्या शिवरायांना मानाचा मुजरा करून हा व्हिडिओ संपवूया. बाजूचे काही आणि ते यशस्वी पुणे लहान वयातच कळले. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर आता अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वी पुणे तच राहतीस माहितीये केला. त्यांचा विवाह ही गुणवंतीबाई काय होती तुझी नाव अडकते बरोबर बोललं तरी. मुलगा संभाजी होता आणि सोयराबाई यांनी राजाराम यांना लक्षातच राहत नाही ती स्क्रिप्ट.